नमस्कार. भक्तिमय विचार या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजपासून आपण श्रीमद भगवद्गीता अध्यायाला सुरुवात करत आहे. श्रीमद भगवद्गीता अध्याय 1 श्लोक 1. धृतराष्ट्र उवाच. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकः पांडवश्च किमकुर्वत संजय. अर्थ. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, धर्मक्षेत्र असलेल्या कुरुक्षेत्रावर युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या व पांडूच्या पुत्रांनी काय केले? आता इथे श्रीमद भगवद्गीतेत एकूण 18 अध्याय व 700 श्लोक आहेत. भगवद्गीतेची सुरुवात ही धृतराष्ट्राच्या प्रश्नाने झाली आहे. तरी धृतराष्ट्र संजयाला विचारले की धर्मक्षेत्र असलेल्या कुरुक्षेत्रावर युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या व पांडूच्या पुत्रांनी काय केले? मूलतः दोन्ही पक्ष हे युद्धासाठीच युद्धभूमीवर जमले आहेत आणि युद्ध सुरू होऊन भीष्म शरपंजरी पडले आहेत. हा निरोप घेऊन संजय धृतराष्ट्राकडे आलेला आहे. असं असताना धृतराष्ट्र विचारतोय की माझ्या व पांडूच्या मुलांनी काय केले? प्रस्तुत प्रश्नातून गीतेच्या या पहिल्या श्लोकातून धृतराष्ट्राची आशा, भीती, चिंता व वृत्ती स्पष्ट होत आहे. आता इथे धृतराष्ट्र कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र म्हणून संबोधित आहे. कुरुक्षेत्रावर धर्म व्हावं असं धृतराष्ट्राला वाटत आहे. धृतराष्ट्राला आशा होती की युद्ध होणार नाही. युद्ध करण्याच्या उद्देशाने जरी सर्वजण एकत्र आले तरी युद्धभूमीवर गेल्यावर त्यांचा उत्साह नाहीसा झाला असेल असं धृतराष्ट्राला वाटत होतं. मुळातच कुरुक्षेत्र हे यज्ञयागादी कर्म करण्याचे स्थान आहे. तेथे कोणीही गेलं तरी त्याच्या हृदयात धर्मबुद्धी उत्पन्न व्हायची असा क्षेत्राचा प्रभाव होता. पांडव मूळचेच धार्मिक होते. त्यामुळे या क्षेत्रात जाताच त्यांनी युद्ध सोडून दिले असेल असं धृतराष्ट्राला वाटलं होतं. असं विश्लेषण कृष्णाराव केळुसकर सान्वय सार्थसटीक भगवद्गीतामध्ये करतात. कुरुक्षेत्र व धर्मक्षेत्र समजवताना स्वामी वरदानंद भारती म्हणतात की कुरुक्षेत्र ही भूमी अतिप्राचीन काळापासून पवित्र पावन मानली जात असे. येथे इंद्रादी देवदेवतांनी आणि ऋषीमुनींनी दीर्घकाळ तपश्चर्या केल्याचा उल्लेख ब्राह्मण ग्रंथातून येतो. पुढे कुरु नावाच्या प्रसिद्ध राजाने ही भूमी विकसित केली. हा कुरुच कौरव व पांडवांचा मूळ पुरुष म्हणून ह्या भागाला कुरुक्षेत्र नाव मिळाले. ती भूमी अतिशय पवित्र असल्यामुळे धृतराष्ट्र तिचा उल्लेख धर्मक्षेत्र असा करतो. माझ्या संदेशाचा म्हणजेच संजय शिष्टाईचा काही परिणाम झाला आहे का नाही हे जाणून घेण्यासाठी धृतराष्ट्राने प्रश्न केला आहे. युद्ध थांबवणे कौरव पक्षाच्या हातात होते. पांडव पक्षाकडून तसा प्रयत्न केलाही होता, पण युद्ध टळले नाही. धृतराष्ट्राला युद्ध निश्चित झाल्यावरही युद्ध थांबावे असं का वाटत आहे? कारण युद्धामुळे सर्वात अधिक नुकसान हे कौरव पक्षाचं होणार होतं. कौरव जिंकले तरी नुकसान होतं आणि कौरव हरले तरी नुकसान होणार होतं. युद्ध हरलं तर राज्य जायची भीती आणि युद्ध जिंकलं तरी सैन्यबळ आणि इतर हानी होणारच होती. त्यामुळेच धृतराष्ट्र चिंतित होता. धृतराष्ट्राच्या मनातील ही भीती या प्रश्नातून दिसून येत आहे. पांडव पक्षाकडे तसं पाहायला गेलं तर हरण्यासारखं काहीच नव्हतं, पण जिंकले तर त्यांना राज्य मिळणार होतं. आपण नेहमी पाहतो की जो वर आहे त्याला खाली येण्याची भीती असते, मग जो खालीच आहे त्याला कसली भीती? अशीच अवस्था धृतराष्ट्राची झाली आहे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत धृतराष्ट्रास पुत्रस्नेहे मोहेतू असं म्हणून संबोधित आहे. म्हणजेच पुत्राच्या स्नेहाने मोहित झालेला धृतराष्ट्र. धृतराष्ट्राला समजत नव्हते असे नव्हे, तो शहाणा होता. किंबहुना एखाद्या माणसाचे एखादे इंद्रिय कमी असले तर तो जास्त हुशार असतो असं म्हणतात. ती बाकीची शक्ती तिकडे जाते असा तो हुशार होता. पण कसा होता? तर पुत्रस्नेहे मोहेतू. स्वाभाविक माणसाची जी बुद्धी असते त्यावर जेव्हा
स्वार्थाचे पटल येते तेव्हा त्याला मोह म्हणतात. स्वाभाविक माणसाची जी बुद्धी असते त्यावर जेव्हा स्वार्थाचे पटल येते तेव्हा त्याला मोह म्हणतात. पुत्रस्नेही मोहेतू याचा अर्थ असा की पुत्राच्या प्रेमाने ज्याची बुद्धी मलिन झालेली आहे असा तो धृतराष्ट्र. माझा मुलगा नीट वागत नाही हे माहीत असूनसुद्धा ज्याचे हित व्हावे, ज्याचा उत्कर्ष व्हावा ही बुद्धी धृतराष्ट्राची होती. पांडव आणि कौरव एकाच कुटुंबातील होते, परंतु धृतराष्ट्र इथे माझ्या पुत्रांनी व पांडूच्या पुत्रांनी काय केले असं विचारत आहे. माझे आणि तुझे ही धृतराष्ट्राची भेदभाव वृत्ती इथे दिसून येत आहे. माझ्या आणि तुझ्या अशा वृत्तीमुळेच युद्ध घडत असते. धृतराष्ट्र केवळ जन्माने आंधळा नव्हता तर वृत्तीने सुद्धा आंधळा होता. म्हणून तो माझे तुझे करत आहे. वृत्तीने माणूस आंधळा असला की दुर्योधनासारखी वृत्ती निर्माण होत असते. प्रत्येक गोष्टीकडे डोळे झाकून दुर्लक्ष केलं तर शेवटी युद्धाची स्थिती निर्माण होणारच ना. धृतराष्ट्र इथे म्हणतोय की युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या व पांडूच्या पुत्रांनी काय केले. खरं तर पांडवांना युद्ध नकोच होते, म्हणून त्यांनी राज्याऐवजी 5 गावांची मागणी केली. पण इथे दोघांनी युद्धाची इच्छा आहे असं धृतराष्ट्र म्हणतोय. धृतराष्ट्रासारखी अशी माणसे असतात की ज्यांना समोरच्या व्यक्तीने बदलावं असं वाटत असतं. आम्ही मात्र बदलणार नाहीत अशीच अपेक्षा धृतराष्ट्राची पांडवांकडून आहे. युद्ध थांबवावं पण ते पांडवांनी, कौरवांनी का नाही. त्याला शेवटपर्यंत वाटत होतं की पांडवांनी आमच्या विरुद्ध उभे राहू नये, पण यासाठी तो स्वतः बदलायला तयार नाही व स्वतःच्या मुलालाही बदलायला तयार नव्हता. संजय शिष्टाईत धृतराष्ट्र निरोप पाठवतो की युद्ध करणे तुम्हाला म्हणजेच पांडवांना शोभत नाही. मग कौरवांना शोभत होतं का. युद्ध जिंकून राज्य करण्यापेक्षा तुम्ही संन्यास घेऊन भीक मागून जीवन जगा असंही धृतराष्ट्र सांगायला विसरला नाही पांडवांना. पांडवांवर विशेषतः धर्मराजा युधिष्ठिरावर याचा परिणाम होईल आणि युद्ध पांडव टाळतील अशी पांडवांकडून धृतराष्ट्राची आशा आहे. म्हणून युद्ध सुरू झाले का असा प्रश्न न करता माझ्या व पांडूच्या पुत्रांनी काय केले असा प्रश्न धृतराष्ट्र करत आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीकृष्ण.